हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर सकाळी सगळं आवरून किचन चकाचक केले, कारण मला जायचं होतं माझ्या बहिणीकडे थोडंसं गप्पा मारण्यासाठी. त्यामुळे किचन आवरलं, लाडूला झोपवलं आणि मी निघाले माझ्या चुलत बहिणीकडे, कारण माझं होतं एक छोटंसं तिच्याकडे काम. त्यामुळे तिच्याकडे गेले गप्पा मारण्यासाठी. नंतर संध्याकाळी मी जरा थोडा टी व्ही पाहत होते. टी व्ही पाहता पाहता माझ्या लक्षात आलं की वरच्या टाकीतलं पाणी संपलंय, ते चालू केलं पाहिजे. त्यानंतर मी गेले मोटर लावायला, बाहेर गेले, कॉक चालू केले आणि वरच्या टाकीत पाणी सोडलं. कारण आमच्या नळाचं पाणी असल्यामुळे खालून वरती पाणी सोडावं लागतं, तेव्हाच वरच्या टाकीत पाणी पडतं. त्यामुळे कॉक सुरू केले आणि त्यानंतर मोटर सुरू होते आणि मग वरच्या टाकीत पाणी सुरू होतं. त्यानंतर मला आधीचा थोडा अभ्यास पण घ्यायचा होता. त्याला खूप ओरडून बसावं लागतं अभ्यासासाठी. त्यानंतर बघा तो अभ्यास करतोय. फार हुशार आहे माझा आधी, खूप खूप छान अभ्यास करत असतो. त्यानंतर मला करायचे होते भजी, कारण माझ्या भावाचा होता उपवास. त्यामुळे आम्ही आज केले होते घरी भजी. त्याला लागली होती खूप भूक, त्यामुळे पटापट भज्याची तयारी करून घेतली. भजी बनवले. आई एकीकडे चपात्या बनवत होती आणि मी एकीकडे भजी बनवत होते. तर पटकन भजी बनवून घेतले, सगळा स्वयंपाक आवरून घेतला आणि बसलो जेवायला. तर जेवणाचा मेनू असा होता: चपाती, डाळीची आमटी, भात, भजे, श्रीखंड आणि वरण. असं छान असं जेवण होतं. त्यानंतर जेवलो. जेवण करून सगळं आवरलं, भांडी वगैरे घासले, किचन एकदम चकाचक क्लीन करून ठेवलं, सगळं स्वच्छ केलं. कारण आम्हाला आमच्या घरात भांडी वगैरे ठेवलेलं आवडत नाही. देवाच्या पाया पडले आणि आत्ता मी निघाली झोपायला. तर चला, निघाली, चालले बेडरूमला. चला, तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.